तर तो कथन करो. पुढे काय म्हटलंय वाचा नीट. माझे वचन कोणाजवळ असेल तर, माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. हालेलुया. देवाच्या संदेष्ट्याची, देवाच्या दासाची सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे, जर देवाने तुम्हाला वचन दिलं, जर देवाने तुम्हाला दान दिलं, जर परमेश्वराने तुम्हाला संदेश दिला, तर तो सत्याला स्मरून लोकांना सांगा. त्याच्यामध्ये भेसळ करू नका. त्याच्यामध्ये असत्य लोकांना आवडेल असं नाही, जे देवाला आवडेल ते प्रगट करा. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही मनुष्याला खुश करू इच्छितात तर तुम्ही देवाला खुश करू शकत नाही, पण ज्या वेळेस तुम्ही देवाला खुश करायला जातात त्यावेळेस तुमच्या वचनाद्वारे मनुष्य खुश होणार नाही. म्हणून योहान कृष्णवर्तमान याचा 8 अध्याय 32 वचन सांगतं की सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला काय करेल, बंधमुक्त करेल. पण तुम्हाला माहिती सत्याची व्याख्या काय? मी सांगतो तुम्हाला. मी एक व्याख्या बनवली सत्याची. सत्याची व्याख्या ती आहे, सत्य ते आहे जे आपल्याला बोलायला आवडत नाही आणि सत्य ते आहे जे आपल्याला ऐकायला आवडत नाही. ज्या वेळेस या दोघं गोष्टी तुम्ही स्वीकाराल त्या दिवशी तुम्ही बंधमुक्त व्हाल. आमेन. हालेलुया. ज्या दिवशी सत्य बोलायला आणि सत्य ऐकायला तुम्ही शिकाल त्या ठिकाणी बंधमुक्त होण्याचा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू होईल. तोपर्यंत व्यक्ती बंधमुक्त होऊ शकत नाही. देवाचं वचन म्हणतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रियांनो, मग आज मला एक प्रश्न आहे. अजून वचन आपण सुरू केलेलं नाही. मला एक प्रश्न आहे, मी तुमच्याशी खरं बोलू का खोटं बोलू? किती जणांची इच्छा मी खरं बोलावं? हात वर करा. ऑलमोस्ट सगळ्यांची. आणि किती जणांची इच्छा मी खोटं बोलावं? कोणाचीच नाही. बघा ना, तुम्हीच ठरवतायत. हालेलुया. तुम्ही काय बोलायला लावतायत मला? बोला बोला. काय? खरं, सत्य. मग लागलं तर बोलायचं, हातोडा पडला तुटलं तर मला सांगायचं, पवित्र अग्नीने जाळलं तर मला सांगायचं, चटके लागले त्रास झाला तरी मला बोलायचं नाही. कारण कोणाला ऐकायची इच्छा आहे? सत्य. बोला बोला. कोणाला? म्हणून मी निर्दोष आहे. तुम्ही स्वतः स्वीकारतायत. कारण मी देवाचा दास इथं तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही, पण परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. देवाची इच्छा हीच आहे की सत्य तुम्ही प्रगट करा. ज्याच्याकडे कोणाकडे देवाचं वचन आहे, परमेश्वराचं वचन म्हणतो सत्याला स्मरून तो ते सांगू. आमेन. चला मग आज आपण देवाच्या वचनाला सुरुवात करू की आपण सत्याकडे जाऊ आणि सत्य ऐकायची तयारी करू. सगळेजण तयार आहात? ओके. दगड नाही आणलेत ना तुम्ही? म्हणजे मी सेफ आहे. हालेलुया. कारण जेव्हा जेव्हा सत्य बोललं गेलं त्यावेळेस दगडमार झाला. स्टेपनावर काय झाला? बोला. स्टेपनावर काय झालं? दगडमार झाला. म्हणून तुम्हाला माहिती आहे. बरं ठीक आहे, आपण वचनाला सुरुवात करू. अहमदनगर, ज्या ठिकाणी मी आज पहिल्यांदा वचनाचा प्रचार करतोय, अहमदनगरला महाराष्ट्राचं काय म्हटलं जातं? बोला बोला. मोठ्याने बोला. येरुशलेम ना. अहमदनगरला महाराष्ट्राचं येरुशलेम म्हटलं जातं. मला हे लॉजिकच कळलेलं नाही मुळात. खरं सांगतोय. बघा, सत्य ऐकायचं आपल्याला, म्हणून लागलं तर लागू द्या, पण जे आहे ते सांगतोय. महाराष्ट्राचं येरुशलेम म्हणून अहमदनगरला संबोधलं जातं. मला याच्या मागचं लॉजिक कळलेलं नाही. नेमकं का म्हणून? काय वाटतं तुम्हाला येरुशलेम काय आहे आणि का तुम्हाला वाटतं की आम्ही येरुशलेम आहोत महाराष्ट्राचं? येरुशलेम ती नगरी आहे जिचा आज ताकायत उद्धार झालेला नाही. येरुशलेम ती नगरी आहे जिचं अजून तारण झालेलं नाही. येरुशलेम ती नगरी आहे जिने अजून येशूला स्वीकारलेलं नाही. येरुशलेम ती नगरी आहे जिने माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं. येरुशलेम ती नगरी आहे जिने संदेशांचा घात केला. येरुशलेम ती नगरी आहे जिच्यामध्ये संदेशांना दगडमार केला गेला. येरुशलेम ती नगरी आहे जिने कधीच वचन स्वीकारलं नाही. येरुशलेम ती नगरी आहे जिथं जाताना संदेशाला भीती वाटायची. मग मला एक सांगा प्रियांनो, आपण कोणत्या अभिमानाने सांगतो की अहमदनगर हे महाराष्ट्राचं येरुशलेम आहे? कोणत्या येरुशलेमेचा आपण अभिमान बाळगतोय? देवाचं वचन सांगतं. एक वचन आपण वाचू. चला, मत्तई कृष्णवर्तमान याचा 23वा अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान याचा 23वा अध्याय, वचन 37 पासून पुढे वाचू आपण. यरूशलेमे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो यरूशलेमे. आता नीट लक्ष द्या. मी तुम्हाला हिनवायसाठी आलो नाही.
किंवा तुम्हाला कमी लेखायसाठी आलो नाही, पण मी आज तुम्हाला यरूशलेमेची ओळख करून द्यायसाठी आलो आहे. हालेलुया. बायबलमध्ये 2 यरूशलेम आहेत. त्या दोघं यरूशलेम बद्दल आपण बघणार आहोत. मग त्याच्यात आपण कुठं बसतोय ना ते ठरवायचं. जर पहिल्या यरूशलेम मध्ये तुम्ही बसत असाल तर फार धोक्याची घंटा आहे, कारण अजून सुद्धा तारण झालेलं नाही, अजून सुद्धा उद्धार झालेला नाही. देवाला ओळखणारे होते पण देवाच्या पुत्राला ओळखू शकले नाही. परमेश्वराला ओळखणारे होते पण परमेश्वराचं सामर्थ्य ओळखू शकले नाही. देवाला जाणणारे होते पण कधीच देवाचं वचन त्यांनी स्वीकारलं नाही. की यरूशलेम आहे देवाच्या वचनामध्ये. बायबल देवाचं वचन म्हणतं ऋषीवर्तमानामध्ये वाचा काय म्हटलंय? यरूशलेमे 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 संदेष्टाचा घात करणारे, संदेष्टाचा घात करणारे. तुम्हाला माहितीये बायबल असं म्हणतं. पुढे पुढे वाचा काय म्हटलंय? व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार व करणारे, तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे. स्तेफनाला कोणी मारलं आणि कुठं मारलं? बोला बोला. स्तेफनाला कोणी आणि कुठं मारलं? यहुदी लोकांनी मारलं, पण कुठं मारलं? यरूशलेम मध्येच मारलं. हालेलुया. काय चुकलं होतं स्तेफनाचं मला सांगा. काय चुकलं होतं? स्तेफन सत्य प्रगट करत होता. बोला. स्तेफन काय प्रगट करत होता? ज्या वेळेस स्तेफनाने त्यांना त्यांची पापं दाखवली, ज्या वेळेस स्तेफनाने त्यांना त्यांच्या चुका दाखवल्या, ज्या वेळेस स्तेफनाने सांगितलं की तुम्ही कुठं चुकताय, तुम्ही कसं पाप केलं, तुम्ही जिवंत प्रभूला कसं वधस्तंभावर त्या ठिकाणी खेळलं, तुम्ही कसे पाप करतात, संदेशांचा कसा घात करतात, ज्या वेळेस हे सत्य त्या ठिकाणी प्रगट केलं गेलं, बायबल असं म्हणतं ह्याच यरूशलेमेतल्या लोकांनी स्तेफनाला काय केलं? दगडमार केला. बायबल म्हणून म्हणतं यरूशलेमे यरूशलेमे संदेशांचा घात करणारे व त्यांना धोंडमार करणारे. पुढे वाचा. जशी कोंबडी आपले पिल्ले, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पण तुमची इच्छा नव्हती. पुढे वाचा. पहा पहा तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या आता. मी तुम्हाला सांगतो आत्तापासून प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य, प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आत्तापासून जोपर्यंत प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य असं तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार. यरूशलेम ती नगरी होती, जर कोणी स्वतःच्या नावाने आला ना तर ती स्वीकारायची. जर कोणी स्वतःला उंच करत असेल ना तर ती स्वीकारायची. जर कोणी स्वतःला प्रगट करत असेल ना तर ती स्वीकारायची. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आज आपण कोणाला स्वीकारतोय? जो स्वतःला मोठं करतोय, जो स्वतःला उंच करतोय, जो म्हणतो माझ्याद्वारे झालं, मी करतोय, माझ्याद्वारे चमत्कार झाले. अरे मी नेहमी सांगतो, जो सेवक स्वतःला मोठं करतो तो माझ्या प्रभूला कधीच मोठं करू शकत नाही, तो प्रभूला लहान करतो. पण जो सेवक स्वतःला लहान करतो तोच माझ्या प्रभूला मोठं करतो. हालेलुया, हालेलुया. आज स्वतःच्या नावाने येणारे सेवक जे म्हणतात की माझ्याद्वारे चमत्कार होतात, अरे तुझ्याद्वारे होतात म्हणजे काय? रक्त तू नाही सांडलं, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांडलेलं आहे. त्याला बसलेल्या फटक्याने आरोग्य आहे, त्याची पाठ उधळली गेली तेव्हा मला आरोग्य मिळाले. कॅन्सर माझ्या सामर्थ्याने बरा नाही होत, कॅन्सर येशूला बसलेल्या फटक्याने बरा होतो. हालेलुया, हालेलुया. बायबल यरूशलेमेला म्हणतं यरूशलेमे जोपर्यंत प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असं तू म्हणत नाही मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही. हालेलुया. काय चाललंय आज मला सांगा प्रिय, काय चाललंय? जो स्वतःला मोठं करू पाहतो तो देवाला कधीच तुम्हाला प्रगट करू शकत नाही, कधीच नाही. करून काय ठेवलंय सेवेला मला तेच कळत नाही. माझ्या प्रभूने सेवा केली. एक वचन इतकं सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे एक जण येऊ इच्छित होता. त्याने म्हटलं प्रभू मला तुमच्या सोबत यायचंय, तुमच्या मागे यायचं. येशू म्हणतो अरे बाबा कशाला माझ्या मागे येतो? खोकडांना बिळं आहेत आणि पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा. आणि का पाहिजे तुम्हाला 5 स्टार हॉटेल? का पाहिजे तुम्हाला लक्झरी हॉटेल? का पाहिजे तुम्हाला लक्झरी सुविधा? माझा प्रभू येशू ख्रिस्त आयुष्यभर त्या ठिकाणी पायवाटेने फिरला. माझा प्रभू येशू ख्रिस्त ओळखला जात नव्हता जेव्हा गर्दीमध्ये उभा राहायचा. ज्यावेळेस जक्के झाडावर चढला, येशू त्याच्या पायथ्याशी येऊन गेला तरी प्रभू येशू ख्रिस्ताला तो ओळखू शकला नाही. का? कारण येशू ख्रिस्त साधारण शिष्यांप्रमाणे होता, त्याचे वस्त्र तसे होते, तो साधारणपणाने जगत होता. पण तुम्हाला माहितीये, अरे प्रभूला प्रगट करण्यासाठी कपड्यांची नाही, प्रभूला प्रगट करण्यासाठी सत्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया.
देवाचा दास जर स्वतःला उंच करेल तर तो प्रभूला कधीच उंच करू शकत नाही. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, यरूशलेमे यरूशलेमे, जोपर्यंत प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य असं तू म्हणत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार. नगर, मला सांगा, आपण कोणत्या यरूशलेमेत आहोत? कोणत्या यरूशलेमेचा अभिमान बाळगतोय? जिने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं ती, जिने आजपर्यंत वचन स्वीकारलं नाही ती, जिचं आजपर्यंत तारण झालं नाही ती, जिच्यामध्ये शास्त्री, परुषी, सदुकी बसलेले होते ती, जे स्वतःला धार्मिक समजून बसलेले होते ती, जिने जिवंत देवाच्या एकुलत्या एका पुत्राला कधीच ओळखलं नाही ती, जे म्हणायचे की आम्हाला सगळं माहितीये. येशू म्हणतो शास्त्री पुरुषांना, तुम्ही म्हणतात की आम्हाला सगळं माहितीये म्हणून तुमचं पाप तसंच राहतं. समजतं मी काय सांगतोय? देवाचं वचन म्हणतं, सत्य तुम्हाला कळेल, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. सामर्थ्य नाही, चमत्कार नाही, चिन्ह नाही. एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एकदा एक लंगडा व्यक्ती नरकाकडे चालला होता. कुठे चालला होता? लंगडत चालला होता बिचारा. तर त्याला तिथं जायला, नरकात जायला 12 तास लागणार होते. बोला किती तास? कारण तो काय होता? एका पायाने काय होता? बिचारा हळूहळू चालला होता त्या नरकाकडे. 12 तास लागणार होते नरकात जायला. तेवढ्यात तो जात असताना एक देवाचा अभिषिक्त दास त्याला रस्त्यात भेटला. त्याला चिन्ह चमत्काराचं दान होतं. आणि त्या देवाच्या दासाने त्याला पाहिलं आणि म्हटलं, अरे तू लंगडतोय, तू लंगडा आहे, चल मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तो म्हटला, येशूच्या नावाने मी तुला म्हणतो, उठ आणि चालायला लाग. त्याचा पाय तात्काळ बरा झाला आणि तो बरा झाला. उडी मारली त्यांनी आणि तो चांगला चालायला लागला. जो व्यक्ती 12 तासात नरकात पोहोचणार होता तो 1 तासात पोहोचून गेला. जो व्यक्ती, लंगडा व्यक्ती 12 तासात नरकात पोहोचणार होता, आता पाय बरा झाला. किती तासात गेला? पण गेला कुठं? नरकातच गेला. चमत्कार तुमचा उद्धार साधू शकत नाही. तुमचे रोग बरे झाल्याने तुम्ही स्वर्गीय जीवन प्राप्त करू शकत नाही. नीट लक्ष द्या. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. हालेलुया. भिकारी लाजर आयुष्यभर दरिद्री होता, त्याची परिस्थिती बदलली नाही, त्याचे आजार बरे झाले नाही. बायबल म्हणतं फोडं होते अंगावर, कुत्रे येऊन त्याला चाटायचे आणि उष्ट अन्न जे खाली पडलेलं होतं बेजावरून ते वेचून तो खात होता. पण परमेश्वराचं वचन म्हणतं, मेला तेव्हा कुठे गेला? स्वर्गात. कोणाच्या उराशी बसलेला होता? अब्रामाच्या. बायबल म्हणतं श्रीमंत मनुष्य ख्याली खुशाली करत होता, चांगले वस्त्र प्रावरण घालत होता आणि व्यवस्थित राहत होता. पण बायबल म्हणतं मेला कुठे गेला? मेला कुठे गेला? आयुष्यभर आजारात राहिला पण गेला कुठं? स्वर्गात. बोला गेला कुठं? फरक नाही पडत तुम्ही आजारी आहात का नाही. तुम्हाला माहिती, आज मनुष्याला फक्त जगिक आशीर्वाद पाहिजे. इथं बरं कर प्रभू, तिथलं कोणी पाहिलं? इथं आम्हाला दे, तिथं कोणी पाहिलं? स्वर्गात जाण्याची फार हौस नाही आपल्याला, स्वर्गीय जीवन प्राप्त करण्याची हौस नाही आपल्याला. आपल्याला आशीर्वाद इथं पाहिजे. मला हे 60 वर्ष भोगायचे, मला हे 70 वर्ष आशीर्वादित पाहिजे, मला आत्ताच्या गरजा पूर्ण करायच्या. बस प्रियांनो, त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी जे 9 होते ना, आज बहुतांशी 90% लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे फक्त तेवढ्याच कारणासाठी येतात. असा एकच असतो जो येतो आणि गुडघे टेकतो आणि येशूला म्हणतो, प्रभू मी परत तुझ्या चरणी येतो, कारण तू मला बरं केलेलं आहे. आमेन. 10%च लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे उपकार जाणतात. आमेन. हालेलुया. बाकी 90% लोक जे आहेत ना, ते परत फिरून प्रभू येशू ख्रिस्ताला बघत सुद्धा नाही. याचं कारण आहे प्रियांनो, देवाच्या दासांनी जे प्रगट करायला पाहिजे ते आज प्रगट केलं जात, स्वतःला प्रगट करणं लावलंय. बायबल म्हणतं, परत एकदा मत्ते कृषी वर्तमानाचं ते वचन वाचा परत एकदा, ते शेवटचं जेव्हा आपण वाचलं ते. मी तुम्हाला सांगतो, आतापासून प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादी, आतापासून प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादी असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही. हालेलुया. प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादी, जो देवाला प्रगट करण्यासाठी, जो देवाची इच्छा दाखवण्यासाठी, जो देवाची इच्छा प्रगट करण्यासाठी, तो जोपर्यंत तुम्ही धन्यवादीत बोलत नाही, बायबल म्हणतं मी तुमच्या दृष्टीस पडणार. हे यरूशलेमेबद्दलचं भाकीत आहे. मग सांगा आता, महाराष्ट्राची यरूशलेम कशी आहे आणि आपण स्वतःला यरूशलेम का म्हणतो? मग आपल्यात पण त्यांच्यात साम्य आहे म्हणून का? आपण पण त्यांच्यासारखंच वागतो म्हणून का?
आपण पण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळू इच्छितो म्हणून का? आपण पण संदेष्टांना विरोध करू इच्छितो म्हणून का? आपण पण सत्य ऐकू इच्छित नाही म्हणून का? अजून सुद्धा तारण प्राप्त केलं नाही म्हणून का? नेमकं काय कारण आहे मला सांगा ना. स्वतःला येरुशलेमेचा भाग म्हणण्याचं नेमकं काय कारण आहे? महाराष्ट्राची येरुशलेम अभिमान वाटतो आपल्याला बोलताना. अरे पण येरुशलेमेबद्दल बोला, स्वतः येशू ख्रिस्ताला सुद्धा अभिमान नाही येते येरुशलेमेचा. कारण ज्या कारणासाठी येरुशलेम परमेश्वराने आशीर्वादित केली ना, ते कारण तिच्यात कधीच पूर्ण झालं नाही. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय मी काय सांगतोय? ख्रिस्त तुम्हाला कळालं. तुम्हाला माहिती, मागच्या वर्षी मी पश्चिम बंगालला गेलो होतो. नीट लक्ष द्या. वेस्ट बंगालला गेलो होतो. 3 दिवसाची मीटिंग केली. तिथे गेल्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो सुवार्ता प्रचारासाठी. एका ठिकाणी मीटिंगला गेलो, तिथे एक देवाचे सेवक होते. नवीन लोकांमध्ये सेवा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सेवकांनी मला एक साक्ष दिली की ब्रदर, गेल्या दिवसामध्ये आम्ही इथे एक मीटिंग घेतली. नवीन काही लोक प्रभूमध्ये आले. त्यांना आम्ही सुवार्ता दिली की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी आला. त्याने वधस्तंभावर त्याचा प्राण दिला. त्याच्या रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा आहे, आपले रोग बरे होते. ही सगळी सुवार्ता गाजवली गेली. मीटिंग सुटली आणि ज्या वेळेस एक व्यक्ती उठून पास्टरांकडे आला, नीट लक्ष द्या, एक व्यक्ती उठून पास्टरांकडे आला आणि तो म्हटला, पास्टर, येशूला येऊन 2000 वर्षांपेक्षा जास्त होऊन गेले, तुम्ही आमच्याकडे इतकी उशिरा का आले? समजतंय मी काय सांगतोय? पास्टरांना थरकाप उडला. त्यांना थरथरल्यासारखं झालं. खरं त्याने प्रश्न काय केला? येशू ख्रिस्ताला येऊन जगात 2000 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेले, तुम्ही आमच्याकडे इतके उशिरा का आले? हा प्रश्न एक नवीन व्यक्ती विचारतोय का? कारण त्याला माहिती की मी काय भोगलंय. त्याला माहिती जर मी पापात मेलो असतो तर माझा नाश झाला असता. प्रियांनो, आपल्याला जन्मापासून ख्रिस्त माहिती आहे. अरे आपल्याला ख्रिस्त लहानपणापासून माहिती. घोळून पिऊन गेलोय आपण ख्रिस्ताला, तरी सुद्धा ख्रिस्त ओळखता आला नाही, तरी सुद्धा उद्धार साधता आला नाही, तरी सुद्धा येरुशलेमेसारखी आपली परिस्थिती आहे. आणि आज परमेश्वराचं वचन आपल्याला तेच सांगते, येरुशलेमे येरुशलेमे, जोपर्यंत प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित तू म्हणत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही. सेवक पडतील तुमच्या दृष्टीत जे स्वतःला प्रगट करतायत. ते दिसतील तुम्हाला. त्यांच्याद्वारे चमत्कार बी बघाल, त्यांच्याद्वारे अद्भुत कार्य होताना बी बघाल, पण ख्रिस्ताची ओळख कधी होऊ शकणार नाही. माझा ख्रिस्त जो आहे ना, त्या खऱ्या ख्रिस्ताची ओळख करून घ्या. तो उद्धार करता आहे. आमेन. तो तारणारा आहे, तो पाप क्षमा देणारा आहे. येशू म्हणतो, जिथं मी आहे तिथे तुम्ही असावा अशी माझी इच्छा आहे. आमेन. हालेलुया. तो उद्देश आपल्या जीवनात पूर्ण झाला का, हा प्रश्न स्वतःला विचारा. काय मी तो उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण केला? नाही तर मी पण यहुदा सारखाच होईल. मुका घेऊन कुठे गेला? स्वर्गाचा मुका घेऊन कुठे गेला? नरकात गेला. आणि एक श्रीमंत व्यक्ती स्वर्गाच्या दारात उभा होता, तरी कुठे गेला? नरकात गेला. तो जाऊ नाही शकला आनंद जीवनाकडे. येशू स्वतः म्हणतो, श्रीमंताचं देवाच्या राज्यात जाणं किती कठीण आहे. हालेलुया, हालेलुया. आज स्वतःला प्रश्न विचारा. प्रियांनो, हे आहे देवाचं वचन, जे हातोड्यासारखं तोडतं, जे अग्नीसारखं चटके देतं. पण मी तुम्हाला सांगतो, तेच आपल्या जीवनामध्ये काम करतं. हालेलुया. लाख बरे झाले हो. 12 तासात नरकात जाणारा व्यक्ती किती तासात पोहोचून गेला? पण गेला तर नरकातच ना. उपयोग काय? लाख माझा कॅन्सर बरा झाला, ते नवीन लोकांसाठी, जुन्या लोकांसाठी नाही. लक्षात घ्या, चमत्कार जे आहेत ते नवीन विश्वासणाऱ्यांसाठी आहेत. ते चिन्ह आहे की जे देव जिवंत आहे, येशू जिवंत. आपल्यासाठी कशाला आता त्या गोष्टी? अरे जन्मतः आपण ख्रिस्ती आहोत. वर्षानुवर्ष काढून घेतले आपण ख्रिस्तीपणामध्ये. आता चमत्काराची अपेक्षा करू नका, आता उद्धाराची अपेक्षा करा. ज्या उद्धारासाठी, ज्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वाहिलं आणि स्वतःचा प्राण दिला, ते तारण आणि तो उद्धार मला साधून घेणं गरजेचं आहे. आमेन, आमेन. ही पहिली येरुशलेम आहे बायबलमधली. अहमदनगर ही पहिली येरुशलेम आहे. बायबलमध्ये दुसरी येरुशलेम आहे, ती पण आपण बघू. प्रगटीकरणाचं पुस्तक काढा. प्रगटीकरण, प्रगटीकरण याचा 21वा अध्याय. प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि वचन 10. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता, योहान म्हणतो, तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता, त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले, त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी येरुशलेम, आणि
यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. जुनी यरूशलेम नाही वापरते माझा परमेश्वर. जुन्या यरूशलेमेचा भाग माझ्या प्रभूला नकोय. बायबल म्हणतो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, ज्यावेळेस पुनर्स्थापित करेल, तर यरूशलेम ती वापरली नाही जाणार जी आज आहे. बायबल म्हणतो देवापासून नवीन यरूशलेम उतरताना मी पाहिली. आमेन. ही यरूशलेम माणसाच्या इच्छेप्रमाणे आहे, ती यरूशलेम देवाच्या इच्छेप्रमाणे असेल. आमेन. ही दुसरी यरूशलेम आहे. एक जी मनुष्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे तयार केली आणि दुसरी जी देवाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे तयार केली. हालेलुया. मी नगरच्या लोकांपुढे हात जोडतो आणि सांगतो, ही दुसरी यरूशलेम नगरमध्ये तयार करा. आमेन. मी काय सांगतोय कळतंय तुम्हाला? ही दुसरी यरूशलेम नगरमध्ये तयार करा आणि मग म्हणा की ही महाराष्ट्राची काय आहे? यरूशलेम. बायबल म्हणतं ही दुसरी यरूशलेम कुठून उतरता? परत एकदा तेच वचन वाचा प्लीज. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो. त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले. आणि पवित्र नगरी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. हालेलुया. ही यरूशलेम कुठून उतरते? देवापासून स्वर्गातून उतरते. आमेन. ही देवाने निर्माण केलेली. एक वचन अजून पुढचं वचन वाचू आपण. प्रकटीकरण 21:22 वाचा. 22 वचन. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही. बायबल म्हणतं नवीन यरूशलेमेमध्ये मंदिर माझ्या पाहण्यात आलं नाही. पुढे काय म्हटलंय? कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर आहे. हालेलुया. नवीन यरूशलेमेमध्ये मंदिराला स्थान नाही. नवीन यरूशलेमेमध्ये स्ट्रक्चरला स्थान नाही. नवीन यरूशलेमेमध्ये भौतिक गोष्टीला स्थान नाही. नवीन यरूशलेमेमध्ये फक्त ख्रिस्ताला स्थान आहे. आमेन. बायबल म्हणतं कोकरा ख्रिस्त हेच तिचं काय आहे? मंदिर आहे. बोला हेच तिचं काय आहे? आजकाल लोक म्हणतात आम्ही 50 लाखाचं चर्च बांधलं, कोणी म्हणतं आम्ही 1 करोडचं बांधलं, कोणी म्हणतं आम्ही 2 करोडचं बांधलं. अरे प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेमेचं मंदिर जेव्हा पाहिलं ना, तो म्हटला हे मंदिर असं तोडलं जाईल की याचा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. का माहितीये का? कारण शिष्य कौतुक करत होते, म्हणते काय वैभवशाली मंदिर आहे जे शलोमोनाने बांधलं. सोन्याचे पत्रे लावलेले आहेत, कितीतरी हिरे जवाहीर त्याच्यामध्ये जळलेले आहेत. प्रभू येशू म्हणतो असे दिवस येतील की या मंदिराचा एक पण चिरा चिऱ्यावर राहणार नाही. कारण येशूला माहिती होतं हे मंदिर बांधण्यासाठी नाही, तर हे मंदिर तयार करण्यासाठी मी या जगामध्ये आलो. देवाचं वचन म्हणतं मी हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. तुमचं शरीर माझं काय? तुमचं शरीर माझं काय? आणि या मंदिराची ओळख फक्त ख्रिस्ताद्वारे आहे. आमेन. आज लोकांना खूप, तुम्हाला माहिती, लोक इतकं कष्ट घेत आहेत चर्च बांधण्यासाठी. एवढी फंडिंग, एवढा पैसा गोळा करणं. अरे दान देतात, मोठमोठ्या देणग्या देतात आणि म्हणतात आम्ही 50 लाखाचं बांधलं, कोणी म्हणतं 2 करोडचं बांधलं, कोणी म्हणतं 1 करोडचं बांधलं. प्रभू म्हणतो चर्च नंतर बांधा, पहिले मंडळी बांधा. हालेलुया. प्रभू काय म्हणतो? चर्च नंतर बांधा, पहिले काय बांधा? ख्रिस्ताचं शरीर तर तयार करा पहिल्यांदा. तो शरीरच ख्रिस्ताचं तयार झालेलं नाही, त्याला ठेवाल कुठं? हालेलुया. समजते मी काय सांगतोय? माझा परमेश्वर हाताने बांधलेल्या घरात राहत, ज्याच्यासाठी मनुष्य आज प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला माहिती, आपण म्हणतो ना हे आमचं चर्च इतकं मोठं, ही आमची मंडळी. कसली तुमची मंडळी रे? ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहात तुम्ही आणि मी. कोणीच अधिकार गाजू शकत नाही. लक्षात घ्या, माझा परमेश्वर दगडाने, मातीने आणि विटाने आणि सिमेंटने बांधलेल्या घरासाठी परमेश्वर अभिमान बाळगत नाही. पण जे शरीर, जे तुमचं शरीर, जे त्याचं मंदिर आहे, ज्याच्यासाठी रक्त सांडलं गेलेलं आहे, सगळ्यात मोठी किंमत ज्या मंदिरासाठी चुकवली गेलेली आहे ना, माझा परमेश्वर त्या मंदिराला बांधू इच्छितो. हालेलुया. हे फक्त नवीन यरूशलेमेमध्ये असेल. आमेन. जुन्या यरूशलेमेमध्ये जुन्या मंदिराचा अभिमान आहे, पण नवीन यरूशलेमेमध्ये फक्त येशू ख्रिस्ताचा अभिमान आहे. हालेलुया. मग बाकी सगळ्या गोष्टी शून्य दिसतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परत एकदा वाचा तेच वचन. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही. त्या नवीन यरूशलेमेमध्ये मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही. कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर आहे. आमेन. म्हणजे मंदिर
चर्च ज्याला आपण म्हणतो ना, सगळ्यात महत्वाचं स्थान फक्त ख्रिस्ताला आहे. बस, बाकी इमारतीला नाही, बाकी जगातल्या कोणत्याच भौतिक वस्तूला नाही. फक्त ख्रिस्त हा जिथं प्रथम स्थान असेल ती नवीन यरूशलेम आहे. आमेन. अहमदनगर, आता तुम्ही ठरवा की आपल्याला कोणती यरूशलेम व्हायची आहे. ती जी संदेष्टांचा घात करत होती, ती जी त्यांना दगडमार करत होती, ती जिने कधीच येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, ती जिने उद्धार प्राप्त केला नाही, आजच्या तारखेपर्यंत यरूशलेम तारणापासून दूर आहे. ज्या येशू ख्रिस्ताने रक्त ज्या भूमीवर सांडलं, अजून सुद्धा त्याच भूमीतल्या लोकांनी स्वतःचे पाप त्या रक्ताने धुतलेले नाही, ती आहे यरूशलेम. मग सांगा तुम्हाला, जर मी म्हणतोय की मी यरूशलेम आहे, तर मी कोणती यरूशलेम आहे? ती पहिली यरूशलेम का दुसरी यरूशलेम? दुसरी यरूशलेम देवाकडून आहे. तिथं मनुष्याला स्थान, तिथं मनुष्याची बुद्धिमत्ता, तिथं मनुष्याची कलाकृती, मनुष्याचं सामर्थ्य नाही, तिथं फक्त देवाकडून उतरलेली आहे. आणि बायबल म्हणतं तिथं मंदिर नाही, कोकरा हेच तिचं मंदिर आहे, ख्रिस्त हेच तिचं मंदिर आहे. आमेन, आमेन. पुढचं वचन वाचू, प्रकटीकरण 21:24-27. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील. बायबल म्हणतं यरूशलेम नवीन जी आहे, राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील. याचा अर्थ तुम्हाला बघून दुसऱ्या लोकांनी कसं चालावं, तुम्हाला बघून लोकांनी आदर्श घ्यावा. अरे याला म्हणतात ख्रिस्ती जीवन, हा आहे खरा ख्रिस्ती व्यक्ती, याला म्हणतात उद्धार पावलेला व्यक्ती. बायबल असं म्हणतं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये पौल अंत्योकियामध्ये असताना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंत्योकियामध्ये त्यांना पडलं. हालेलुया. स्वतः त्यांनी स्वतःला ख्रिस्ती नाव नाही दिलं, लोकांनी ख्रिस्ती नामकरण केलं पौलाला आणि त्याच्या शिष्यांना. का? कारण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, ते ज्याची सुवार्ता गाजवत होते, ज्याची सेवा करत होते, लोकांनी नामकरण केलं. हे काय आहे? ख्रिस्ती. बोला, हे काय आहे? प्रेषितांच्या कृत्यात स्पष्ट म्हटलेले की अंत्योकियामध्ये पहिल्यांदा प्रेषितांना ख्रिस्ती हे नाव पडलं. आमेन. आपण नाही डिक्लेअर करू शकत की मी ख्रिस्ती आहे, लोकांनी डिक्लेअर केलं पाहिजे तू ख्रिस्ती आहे. हालेलुया. एक उद्धार पावलेला व्यक्ती, त्यालाच अधिकार आहे ख्रिस्ती होण्याचा. एक उद्धार पावलेला व्यक्ती, तारण प्राप्त केलेला व्यक्ती, नव्याने जन्म घेतलेला व्यक्ती, जुनं जीवन सोडून दिलेला व्यक्ती. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परत एकदा वाचा तेच वचन, राष्ट्रे तिच्या प्रकाशाने, राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी अहमदनगर एक नवीन यरूशलेम होईल, राष्ट्रे तुमच्या प्रकाशाने चालतील. तुम्हाला बघून इतर राष्ट्रे आशीर्वादित होतील, इतर लोक तुम्हाला बघून आशीर्वादित होतील. नीट लक्ष द्या, ख्रिस्ताला मुखाने गाजवू नका, ख्रिस्ताला जीवनाद्वारे गाजवा. हालेलुया. येशू ख्रिस्त मुखाने गाजवण्यासाठी नाहीये, येशू ख्रिस्त जीवनाद्वारे गाजवण्यासाठी आहे. आमेन. 12 शिष्य होते, पण तुम्हाला माहिती प्रेषितांच्या कृत्यात असं म्हटलेलं आहे की त्यांना जेव्हा लोक बघायचे ना, तर त्यांची ओळख पडली होती काय? हे आले जगाची उलथापालथ करणारे. आमेन. अरे काय ग्रेट, त्यांना बघा ना काय संबोधतायत लोक, हे आले जगाची. आपली गल्ली सुद्धा आपल्याने हलत नाही. समजतं मी काय सांगतोय? आपली गल्ली सुद्धा आपल्याने हालत नाही. आणि ते काय करत होते? बोला बोला, काय करत होते? किती जण? जगाची उलथापालथ करणारे लोक घाबरायचे. ते म्हणाले, अरे आले रे बाप, इथं काहीतरी होईल आता. हालेलुया. पेत्र उठला, अनाडी व्यक्ती, बायबल ट्रेनिंग केलेलं नव्हतं, सगळ्यात उत्तम बायबल ट्रेनिंग त्यानेच केलेलं होतं. किती वर्षाचं सेमिनरी? 3.5. हालेलुया. कोणासोबत? जो स्वतः बायबलचा निर्माण करताय. शब्द, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्दच देव होता. त्या शब्दाद्वारे ज्याने बायबल ट्रेनिंग केलं तो पेत्र. जेव्हा एक अडाणी पेत्र त्या ठिकाणी यहुदी लोकांसमोर उभा राहिला, पवित्र आत्मा आल्यानंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी, बायबल असं म्हणतं, जेव्हा त्याने संदेश दिला त्याच क्षणाला ऍट ए टाइम 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. हालेलुया. याला म्हणतात जगाची उलथापालथ करणारे. इथं तर आपल्याला काठे घेऊन मारायला सुटतात. येशूचं नाव घेऊन आला, येशूचं नाव सांगतोय आम्हाला. प्रॉब्लेम त्यांचा नाहीये, प्रॉब्लेम आपला आहे. हालेलुया. येशूला त्याच्या सामर्थ्याने प्रगट करा, स्वतःच्या नाही. आमेन. हे जे शिष्य होते ना, हे येशूला त्याच्या सामर्थ्याने प्रगट करत होते. हालेलुया.
लोक म्हणायचे याला कुठून आलं एवढं ज्ञान, अरे हा तर शिकलेला नाही, हा तर मासे पकडणारा व्यक्ती, हा कसं काय अशा पद्धतीने बोलू शकतो. पण तुम्हाला माहितीये जीवनाद्वारे प्रगट करत होते प्रेषित. आमेन. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. आमेन. मी सांगतो अहमदनगर, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश पाडायला लागाल ना, तुम्हाला कुठंच जावं लागणार नाही, सगळं जग तुमच्यापर्यंत येईल. आमेन. आमेन. हा, डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत, दिवा लावून मापाखाली ठेवत, दिवा लागला तर पाहिजे. जर दिवा लागला ना तर तो मापाखाली ठेवला जाणार. मग दिवठणीवर ठेवण्याचं काम कोणाचं आहे? तुम्ही फक्त पेटा, तुम्हाला दिवठणीवर कोण ठेवेल? आमेन. हालेलुया. मग सारख्या मूर्खाला इथं तुम्ही बोलवावं ही माझी योग्यता नाही. मी नेहमी म्हणतो मी प्रभू येशू ख्रिस्ताचं गाढव आहे. बोला काय? हा, येशू ख्रिस्त कशावर बसला? यरूशलेमेत. यरूशलेमेत येताना प्रभू येशू ख्रिस्त कोणावर बसला? गाढवावर. गाढवावर येशू ख्रिस्त बसला आणि यरूशलेमेत येत होता. सगळे लोक नाचत होते, कूदत होते, होसान्ना होसान्ना, देवाच्या राजाने नावाने येणारा तो धन्यवाद. बरोबर आहे ना? आणि काय टाकत होते त्या पायाखाली? नवीन वस्त्र त्या गाढवाच्या पायाखाली. आणि येशू ख्रिस्त कशावर बसलाय? गाढवावर. जेव्हा गाढव चालत होतं ना, गाढवाला वाटत होतं हे काय झालं आज, नवीन दिवस सूर्य कुठून गोवला आज ना, की सगळे लोक जे मला लाथाबुक्क्याने मारायचे आज ते मला काय करतायत? नवीन कपडे पायाखाली टाकतायत. गाढव फार खुश होतं आणि मस्त त्या ठिकाणी यरूशलेममध्ये चालत होतं, लोक नाचत होते, होसान्ना गात होते आणि पायाखाली नवीन कपडे टाकत होते. आता नीट लक्ष द्या, या गाढवाची पुढची स्टोरी माहिती का तुम्हाला? मी सांगू का? हा, आता ऐका. संध्याकाळ झाली, येशू गाढवावर उतरून गेला. येशू गाढवावरून उतरला, गाढव आपल्या घरी गेलं. दुसऱ्या दिवशी मालकाने गाढवाला सोडलं, गाढव चरायसाठी गेलं. तेच गाढव ज्याच्यावर काल कोण बसला होता? येशू. हेच गाढव दुसऱ्या दिवशी चरायसाठी बाहेर गेलं. जेव्हा ते बाहेर गेलं, असंच नदीच्या काठून चाललं होतं फिरत फिरत, आणि फिरता फिरता त्याचं लक्ष गेलं, तिथं काही बाया होत्या, काही बहिणी होत्या, ज्या कपडे धुवत होत्या. मला काय धुवत होत्या? कपडे धुवत होत्या. आणि धुतलेले कपडे वाळूवर वाळायला टाकलेले होते. त्यांनी काय केलेले होते? वाळूवर वाळायला टाकलेले होते. ज्यावेळेस हे गाढव तिथून येत होतं तर गाढवाचं लक्ष कशाकडे गेलं? कपड्यांकडे. गाढवाला काय आठवलं? काय आठवलं? काल माझ्यासाठी हे कपडे टाकलेले होते. आता गाढवाला कालची मेमरी आहे, पण गाढवाला हे नाही माहिती काल कोण बसला होता, आज येशू नाही. गाढवाला वाटलं आज पण हे कपडे कोणासाठी टाकले, कारण तिथे जमिनीवर ते कपडे सुकायला टाकलेले होते वाळूवर. गाढव मस्त त्या ठिकाणी पूर्ण, त्याला वाटलं पूर्ण कॉन्फिडन्स नाही त्या ठिकाणी, त्या कपड्यांवर चालायला लागला. आता त्या बहिणीने एवढ्या श्रमाने धुतलेले होते, त्यांचं लक्ष गेलं हे गाढव कशावरून चालतंय. ती बॅट असती बघा आपटायची कपडे, माहिती ना तुम्हाला? एका बहिणीने ती बॅट घेतली आणि ती बॅट घेऊन हळूच त्याच्या मागे. आता याला वाटलं कोणीच काही करणार नाही, कारण कपडे कोणासाठी टाकले? माझ्यासाठी टाकले. मस्त गाढव त्या धुतलेल्या कपड्यांवर चालत होतं. बॅट घेतली एका बहिणीने आणि जोरात हल्ली मागून, आणि ते ओरडत 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 पळून गेलं. आणि दूर जाऊन उभं राहिलं, मागं वळून पाहतं, विचार करतं येडे झाले का काय? काल स्वतः माझ्या पायाखाली नवीन कपडे टाकत होते आणि आज मी माझं चाललो, तुम्हाला का मारतात? अरे गाढवा, काल तुझ्यावर कोण बसला होता? येशू आहे तर तुला मान आहे. तो जर उतरून गेला ना, तू परत गाढवच आहे. हालेलुया. देवाच्या दासाने कधीच अभिमान करायचा नाही, गर्व करायचा नाही. लक्षात घ्या, तुमचा जर सन्मान होतोय ना, तो तुमच्यामुळे नाही होत, तर या गाढवावर येशू बसलाय म्हणून होतो. हालेलुया. जर आज तुम्ही वर्शिप करतायत ना, तुमच्याद्वारे काहीच नाही होत, गाढवावर येशू बसलाय म्हणून होतो. जर आज मी वचन प्रचार करताय, माझ्याद्वारे काहीच नाही होत, गाढवावर येशू बसलाय. तुम्हाला माहिती, ज्या ज्या वेळेस मी बुके हातामध्ये घेतो ना, मी प्रभूला म्हणतो प्रभू गाढवाचा नाही बरं का, तुझा आहे. या गाढवाचा नाही, हा बुके कोणाचा आहे? तुझा आहे. मला माहिती, उतरला ना मी परत गाढवच होईल. मला माहिती मी कुठून आलेलो आहे. हालेलुया. माझ्या प्रभूने मला कुठून उचलले. बायबल म्हणतं, देवाचं वचन म्हणतं, राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येते. तो प्रकाश आपल्या जीवनाद्वारे असा प्रगट करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पेटा, प्रभू तुम्हाला दिवठणीवर ठेवेल. आमेन. मापाखाली ठेवणार नाही, प्रभू झाकून ठेवणार नाही, तुम्हाला लोकांपर्यंत जावं लागणार नाही. राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील. हे नवीन यरूशलेमेला भेटलेला वचन आहे. आमेन. आमेन. पुढे वाचा, कंटिन्यू करा. आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव व सन्मान तिच्यात आणतात. तुम्हाला राजांपर्यंत
जावं लागणार नाही, तुम्हाला पुढाऱ्यांपर्यंत जावं लागणार नाही. बायबल म्हणतात ते सन्मान तुमच्यापर्यंत घेऊन येतील. हालेलुया. नीट लक्ष द्या, ही नवीन यरूशलेम आहे. आमेन. जी कोणाच राजासमोर झुकणार नाही, उलट राजे कोणासमोर झुकतील, तिच्या समोर. ही नवीन यरूशलेम आहे. हालेलुया. पुढे वाचा. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाही. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाही. रात्र तर तेथे नाही. रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्राचे वैभव, आता नीट लक्ष द्या, राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. पुढे तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी. सर्वात महत्वाची गोष्ट हिच्याकडे लक्ष द्या. नवीन यरूशलेमेची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? परत एकदा तेच वचन वाचा. तिच्यात कोणत्याही निषिद्ध तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेशच होणार नाही. हालेलुया. इथं तर दारू पिणारा पण चर्चमध्ये, तंबाखू खाणारा पण चर्चमध्ये, चोऱ्या माऱ्या करणारा पण चर्चमध्ये. योहान पाहिजे होता. आता योहान, त्याच्याकडे बाप्तिस्मा करायला लोक यायची. योहान म्हणायचं, या रे यांना, चला रे यांना पंक्तीत बसवा, यांचं नाव रजिस्टर मध्ये लिहा. योहानाने केलं असं? योहान काय म्हणायचं? अरे सापाच्या पिलांनो, तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सावध केलं? हालेलुया. लोक काय घ्यायला येत होते? आजपर्यंत एका पण देवाच्या दासाला मी स्वतः जेव्हा दारू प्यायचो, तंबाखू खायचो, त्यावेळेस माझा बाप्तिस्मा झालाय. मी जे आहे माझं पाप कबूल करतोय, मी साक्ष देतोय माझी. सगळ्यांना माहिती होतं काय, तरी सुद्धा मला काय केलं गेलं? बुडवलं गेलं. बोला, काय केलं गेलं? जर त्यावेळेस योहानासारखं कोणी मला म्हटलं असतं ना, अरे सापाच्या पिल्ला, तुला कोणी सांगितलं बाप्तिस्मा घ्यायला, कदाचित तेव्हाच मी माझं जीवन प्रभूला देऊन टाकलं असतं. पण मला कोणीच बोललं नाही. तुम्हाला माहिती, सत्य बोला, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. पण आपल्याला सत्य बोलायला आवडत आणि सत्य ऐकायला आवडत. फेअर अँड लवली लावल्याने किती लोक गोरे झाले? खरंच सांगा मला, खरंच सांगा ना. मी खूपदा ट्राय केली, पण अजून पण नाही काही फरक पडला. पण तरी सुद्धा आपण विश्वासाने ते काय करतो? लावतो. का? कारण आम्हाला खोटं बोला चालेल, पण खरं बोलू नका. ज्या दिवशी फेअर अँड लवलीच्या ऍडव्हर्टाईज मध्ये म्हणतील ना, काळा जर असेल फरक पडणार, लावायचं तर लाव, नाही तर मरत असाच. एक पण जण विकत घेणार. खोटं बोला चालेल आम्हाला, आम्ही विकत घेऊ, पण खरं बोलू ही आपली सवय आहे. कोणाचे दात ज्यांच्यामधून प्रकाश निघायला लागला कॉलगेट लावल्यापासून, सांगा मला. अरे निघाला का? जशीच्या तसेच पिवळे अजून पण, उलट डार्क झाले पण अजून सुधारले नाही. पण आम्हाला खोटं बोला, खरं बोलू, आम्ही विकत घेऊ. खरं बोलल्याने, खरं आहे का खोटं मला सांगा. आपल्याला काय ऐकायची सवय? सांगा मला. खोटं ऐकायची. खरं आमच्याशी बोलूच नका. आज सगळ्या जगात खोटंच चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, जो खरं बोलतो ना, लोक म्हणतात येडं झालं. काय म्हणतात लोक? ज्या दिवशी लोक तुम्हाला म्हणतील ना, यरूशलेमेच्या लोकांना तुम्ही येडे झाले, समजून घ्यायचं नवीन यरूशलेम आली. हालेलुया. आपण कशात आलो? नवीन यरूशलेममध्ये. आमेन. लोकांनी येडं म्हणू द्या, लोकांनी वेड्यात काढू द्या, मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्त ज्याला कळतो तो वेडा झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. मेलेला मासा कधी पण पाण्याच्या प्रवाहासोबतच वाहतो, पण जो जिवंत मासा असतो ना, तो नेहमी पाण्याच्या विरुद्ध दिशेला वाहतो. हालेलुया. जर तुमचं वागणं जगासारखंच असेल, जर तुमचं बोलणं जगासारखंच असेल, तुमचा स्वभाव जगासारखाच असेल, तुम्ही जगाशी मॅच होत असाल ना, मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवन मेलेलं आहे. तुम्ही त्यांच्यासोबतच वाहत चाललेले आहात. पण ज्या दिवशी जग तुम्हाला वेड म्हणायला लागेल, येडा झाला हा, काय करतो? प्रार्थना करतो. काय करतो? उपवास करतो. काय करतो? डोंगरावर जातो. काय करतो? गुडघे टेकून बसलेला असतो. काय करतो? देवाकडे रडत राहतो. मी सांगतो, ज्या दिवशी लोक तुम्हाला येड्यात काढतील, समजून जायचं नवीन यरूशलेममध्ये येईल. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगतो प्रियांनो, देवाची अपेक्षा आहे की तुम्ही आणि मी अहमदनगरच्या लोकांनो जुन्या यरूशलेमेचा भाग होऊ नका. बायबल म्हणतो, अरे यरूशलेमे, अगं यरूशलेमे, हाय म्हणतोय तो त्याला, जुन्या यरूशलेमेला. तिचा भाग होऊ नका, नवीन यरूशलेमेचा भाग व्हा. आमेन. जिच्यामध्ये अमंगळ गोष्ट चालणार, असत्य आचरणारा इसम तिच्यामध्ये असणार,
जो सत्यावर बोट ठेवून चालेल, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रियांनो, सत्य स्वीकारा आणि सत्याने चाला. देवाचं वचन म्हणतं सत्य तुला कळेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. हालेलुया, हालेलुया. मला नाही माहिती परत तुम्ही मला बोलवाल का नाही बोलवाल, आणि मी कधीच अपेक्षा नाही करत मला डबल बोलवा असं. का माहिती तुम्हाला? येशू म्हणतो माझं येणं होईपर्यंत तुमच्याने सगळी गावं फिरवणार. मी शिक्षक आहे एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, हायस्कूलला शिकवतो मी. अनुदानित शाळा आहे आमची. दिवसभर नोकरी करतो 5 वाजेपर्यंत आणि 5 नंतर रोज मीटिंग आहे. मे महिन्याची 1 पण तारीख माझी रिकामी नाहीये. दिवसभर शाळा करायची. 5 वाजता मी आणि माझी मिसेस, ती ज्युनियर कॉलेजला शिकवते. आम्ही 2 जण एकाच शाळेत आहोत. शाळा सुटली, गाडीला सेल मारला, 50, 60, 70, 80 किलोमीटर पर्यंत. इथं बसलेले ब्रदर जे माझ्यासोबत आले त्यांना विचारा. रोज तेवढा प्रवास करतो, मीटिंग अटेंड करतो, रात्री घरी यायला 2 वाजतात. सकाळी परत शाळा करायची, रात्री परत मीटिंग करायची, परत घरी 2 वाजता. आमच्या लेकरांना आम्ही नीट बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. अशा पद्धतीने प्रभूची सेवा आम्ही करतोय. हे आमच्या कौतुकासाठी नाही सांगते मी. ज्याला ख्रिस्त कळला ना तो येडाच होतो. मी माझ्या प्रभूसाठी वेळा आहे. आमेन. समजते मी तुम्हाला? मला अजिबात अपेक्षा नाही की तुम्ही मला परत बोलवावं. वेगळं काय ऐकणार आहे अजून? तेच ऐका. प्रभूची इच्छा तीच आहे की तुम्ही जुन्या यरूशलेमेमधून नवीन यरूशलेमेमध्ये या. आमेन. हीच नगरची ओळख असू द्या. हालेलुया. की राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील. लोकांनी अजिबात असं म्हणू नये की ख्रिस्ती लोक खूप आहेत नगरमध्ये. बिलकुल नाही. उद्धार पावलेले नगरमध्येच आहेत. विश्वास ठेवा. आमेन. खरे प्रकाशित लोक नगरमध्येच आहेत. ही आपली साक्ष असू द्या. आमेन. मी सांगतो जगाला गरज आहे. हो, बायबल म्हणतं पीक वाढलेलं आहे पण काम करी थोडे आहेत. तुम्ही धन्याकडे मागा की त्याने काय पाठवावे. पीक वाढलेलं आहे. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो फक्त विळा चालवण्याची गरज आहे. पण विळा उचलायलाच कोणी तयार नाही. सुवार्ता गाजवायलाच कोणी तयार, साक्ष प्रगट करायलाच कोणी तयार नाही. ज्या दिवशी तुम्ही सत्य बोलायला आणि सत्य ऐकायला स्वीकाराल, मी तुम्हाला सांगतो परमेश्वर त्याचं काम तुमच्याद्वारे करून घेईल. हालेलुया, हालेलुया. मला वेळ इथं संपत आलेला आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन बाळगावंच लागेल. आम्हाला पण इथून परत लांब जायचं, म्हणून मी जास्त ताणणार नाही. पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, जर तुम्ही जुन्या यरूशलेमेचा भाग असाल तर घरी जा आणि देवाला म्हणा लवकर मला याच्यातून बाहेर काढ. समजते मी काय सांगतोय? लवकर याच्यातून बाहेर काढ. कारण सगळ्यात तुम्हाला माहिती डेंजर झोन मध्ये जुनी यरूशलेम आहे. सगळ्यात डेंजर झोन मध्ये, कारण तिचा उद्धार अजून झालेला नाही. येशू ख्रिस्त कधी येईल हे सुद्धा माहिती नाही, तरी सुद्धा अजून त्यांचं तारण झालेलं नाही. म्हणून प्रभूला म्हणा, प्रभू आमच्या नगरला नवीन यरूशलेम सारखं तयार कर. आमेन. जिथं असत्य राहणार नाही, अशुद्धता राहणार नाही, अमंगळपणा राहणार नाही, खोट्या गोष्टी राहणार नाही. जिथं पवित्रता, शुद्धता आणि तुझा प्रकाश असेल. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, विश्वास ठेवू, परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला देवाकडून उतरणारी यरूशलेम जशी पवित्र आहे तसं पवित्र करू. आमेन. आपल्यामध्ये मंदिराला स्थान नाही, ख्रिस्तालाच मंदिराचं स्थान आहे. आमेन. ही आहे नवीन यरूशलेम. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीष